कल्याणमध्ये होर्डिंग कोसळलेला आहे। कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची माहिती आहे। होर्डिंग कोसळल्याने कल्याण परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे, तर होर्डिंग अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। कारवर होर्डिंग कोसळल्याने कारचं मोठं नुकसान झालं आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने एक भलं मोठं होर्डिंग कल्याणमध्ये कोसळलेलं आहे। भर रस्त्यामध्ये या ठिकाणी एक कार चाललेली होती आणि त्या कारवर हे होर्डिंग कोसळलं, त्यामध्ये या कारचं नुकसान झालं, दोघे जखमी झाले आणि त्याचबरोबर या होर्डिंगच्या खाली आणखी काही वाहनं आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली होती, त्याच्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता, तरी सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाहीये का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण आणखी एक होर्डिंग दुर्घटना घडली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अशोक, काय सांगाल, कल्याणमध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते याविषयी? अशोक, माझा आवाज येतोय? येतोय बोला बोला। काय घाटकोपर मध्ये होल्डिंग पडल्याच्या नंतर त्यामध्ये काही जणांचा बळी गेला होता। ती गोष्ट ताजीच असताना आज कल्याणमध्ये देखील एक भला मोठा सदानंद चौक, कल्याण पश्चिम येथील सदानंद चौकामध्ये भला मोठा होल्डिंग लावलेला तो खाली पडलेला आहे। त्याच्यामध्ये 8 ते 10 दुचाकी गाड्या आणि एक 4 चाकी गाडी आणि 2 चाकरमानी जाण्या येणार आहेत, त्यांच्यावरती ते कोसळलेले आहे आणि त्यामध्ये दोघ जण जखमी झालेले आहेत। सरकारने प्रत्येक महानगरपालिकेला आदेश दिला होता की जे अनधिकृत होल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई करावी, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही कारवाई फक्त दाखवण्यापुरती केलेली आहे आणि ती कारवाई नंतर बंद केली, त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। परा निश्चितच अशोक, आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं, कारवाई केली जाते का आणि यासाठी जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।